नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आज आपण बोलणार आहोत एका अशा प्राण्याबद्दल ज्याचं नाव ऐकलं की मनात भीती, आदर आणि शक्ती एकत्र येतात. तो प्राणी म्हणजे लांडगा. जंगलात सिंह राजा म्हणून गाजतो, पण खरं सामर्थ्य लांडग्यात असतं. सिंह झोपतो, लांडगा मात्र रात्रंदिवस हालचाल करतो. सिंह एकटाच शिकार करतो, लांडगा कळपात शिकार करतो, पण गरज पडली तर एकटाही लढू शकतो. हीच आहे वुल्फ माइंडसेट. आजच्या या स्पीच मध्ये आपण समजून घेणार आहोत की आधुनिक जगात स्पर्धा, अपयश, एकटेपणा आणि यश यांच्यात कसं जगावं, कसं लढावं आणि कसं विजयी व्हावं. यासाठी लांडग्याकडून काय शिकता येईल. 1. लांडगा म्हणजे काय आणि त्याची मानसिकता काय. लांडगा हा फक्त एक प्राणी नाही, तो एक प्रतीक आहे. तो स्वातंत्र्य, शिस्त, सहनशीलता, अंतःप्रेरणा आणि निष्ठा यांचं प्रतीक आहे. लांडगा कधीही गर्दीच्या मागे लागत नाही, तो स्वतःच मार्ग स्वतः ठरवतो. जेव्हा पूर्ण कळप झोपलेला असतो तेव्हा लांडगा जागा राहतो आणि आपल्या कळपाची राखण करतो. तो कधीही भीक मागत नाही, तो शिकार करतो. तो कधीही वाईट गोष्ट स्वीकारत नाही, सडलेले मांस तो खात नाही. तो फक्त स्वच्छ, ताजं आणि स्वतः मिळवलेलंच खातो. वुल्फ माइंडसेट म्हणजे नेमकं काय. वुल्फ माइंडसेट म्हणजे नेमकं हेच. स्वतःवर विश्वास ठेवणं, एकटे राहण्याची भीती न बाळगणं, शिस्त पाळणं, अंतःप्रेरणेवर चालणं, अपयशाला सामोरे जाऊनही पुढे जाणं. आपल्या आयुष्यात अनेकदा आपण गर्दीच्या मागे लागतो. सगळे करतायत म्हणून मीही करतो असं म्हणतो, पण लांडगा शिकवतो वेगळं चालणं म्हणजे चुकीचं असणं नाही, ते धाडसाचं आहे. 2. वुल्फ माइंडसेट मुख्य वैशिष्ट्ये. पहिलं, शांत शक्ती, क्वाइट स्ट्रेंथ. लांडगा कधीही जोरात ओरडत नाही, तो गरज पडली तरच दात दाखवतो. त्याची शक्ती त्याच्या हालचालीत असते, आवाजात नाही. आपण मात्र सोशल मीडियावर जोरात ओरडतो, मी हे करणार, ते करणार, पण प्रत्यक्षात काहीच करत नाही. वुल्फ माइंडसेट सांगतं, शांत राहा, काम करा, परिणाम बोलू देत. दुसरं, एकटेपणाची शक्ती, पॉवर ऑफ सॉलिट्यूड. लांडगा एकटा राहू शकतो, त्याला एकटेपणाची भीती वाटत नाही. उलट एकटे राहून तो स्वतःला मजबूत करतो. आजकाल लोक एकटे राहू शकत नाही, लगेच फोन, पार्टी, गॉसिप. पण खरं यश मिळवणारे लोक एकटे बसून विचार करतात, प्लॅन करतात, स्किल्स शिकतात. लांडगा शिकवतो, एकटं चालणं हा कमकुवतपणा नाही, ती तयारी आहे. आज एकटे प्रशिक्षण घेतल्याने उद्या कळपाचे नेतृत्व तू करशील. तिसरं, शिस्त आणि सहनशीलता, डिसिप्लिन अँड रेझिलियन्स. लांडगा कितीही थंडी, भूक, वादळ असलं तरी थांबत नाही. तो आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करतो. तो ऊर्जा वाया घालवत नाही, फक्त योग्य संधीची वाट पाहतो आणि मग पूर्ण ताकदीने हल्ला करतो. आपल्या आयुष्यातही असंच आहे. परीक्षा, बिझनेस, फिटनेस, नातेसंबंध, प्रत्येक ठिकाणी शिस्त हवी. रोज थोडं करत राहा. लांडगा रोज हालचाल करतो, तसंच तूही. 4. निष्ठा आणि कळपाची शक्ती, लॉयल्टी अँड पॅक ऑफ पॉवर. लांडगा एकटा शक्तिशाली असला तरी कळपात तो अजय होतो. तो आपल्या कुटुंबासाठी, मित्रांसाठी लढतो, त्यांचं रक्षण करतो. म्हणजेच वुल्फ माइंडसेट म्हणजे स्वार्थी असणं नाही, ते स्वतंत्र राहूनही इतरांसाठी उभे राहणं आहे. खरे मित्र, खरी टीम हीच तुझी ताकद आहे. 5. अंतःप्रेरणा, इन्स्टिंक्ट. लांडगा मेंदूवर नव्हे तर अंतःप्रेरणेवर चालतो. काहीतरी चूक वाटलं की तो लगेच हालचाल करतो. आपण मात्र लोक काय म्हणतील याचं भय बाळगतो. वुल्फ माइंडसेट सांगतं, तुझ्या आतल्या आवाजावर विश्वास ठेव, तो तुला कधीच चुकीच्या मार्गाने नेत नाही. वास्तविक जीवनात वुल्फ माइंडसेट कसं लागू करावं. कल्पना करा, तुम्ही एक स्टार्टअप सुरू करत आहात. सगळे म्हणतात ते होणार नाही, बाजारात स्पर्धा आहे, पैसे लागतील. पण तू लांडगा आहेस, तू शांत राहतोस, रात्रंदिवस मेहनत करतोस, एकटे बसून प्लॅन करतोस. अपयश आलं तरी थांबत नाहीस. शेवटी एक दिवस यश मिळतं आणि सगळे म्हणतात, वाह काय कमाल केलीस. किंवा फिटनेसचा विचार करा, सगळे जिमला जातात, 1 महिना जाऊन सोडून देतात. पण तू लांडगा आहेस, रोज सकाळी उठतोस, व्यायाम करतोस, डाएट फॉलो करतोस. 6 महिन्यांनी तुझं शरीर, तुझी ऊर्जा सगळ्यात दिसते. एक छोटी कथा. जंगलात एक लांडगा आणि एक सिंह भेटले. सिंह म्हणाला, मी राजा आहे, सगळे मला घाबरतात.
लांडगा हसला आणि म्हणाला, मी राजा नाही, पण माझा कळप माझ्यावर विश्वास ठेवतो. मी एकटाही जगू शकतो. तू मात्र एकटे राहिलास तर भूक लागते. म्हणूनच लांडगा जिंकतो, कारण तो स्वावलंबी आहे, शिस्तीचा आहे आणि निष्ठावान आहे. आजच्या जगात वुल्फ माइंडसेट का गरजेचे? आज सोशल मीडिया, तुलना, तात्पुरतं यश, जलद श्रीमंत होण्याचे मार्ग, सगळीकडे शॉर्टकट दिसतात. पण खरं यश शॉर्टकटने येत नाही. लोक लाईक साठी जगतात, पण लांडगा लाईक साठी शिकार करत नाही, तो जगण्यासाठी शिकार करतो. तुम्हाला नोकरीत प्रमोशन हवं असेल, बिझनेस वाढवायचा असेल, परीक्षेत टॉप करायचं असेल तर गर्दी सोडा, स्वतःचा मार्ग निवडा. काही व्यावहारिक टिप्स. 1. रोज एकटे वेळ काढा, विचार करण्यासाठी, प्लॅनिंग साठी. 2. शिस्त पाळा, मोबाईल कमी करा, व्यायाम करा, वेळेचं पालन करा. 3. अपयशाला मित्र बनवा, प्रत्येक अपयशातून शिका. 4. नकारात्मकता टाळा, सडलेलं मांस खात नाही, तसंच नकारात्मक लोक बातम्या टाळा. 5. स्वतःवर विश्वास ठेवा, मी करू शकतो हा विश्वास ठेवा. 6. कळप बांधा, चांगले मित्र, मेंटॉर शोधा, धैर्य दाखवा, भीती असतानाही पुढे जा. निष्कर्ष, तू लांडगा आहेस का मेंढरू? मित्रांनो, जग 2 प्रकारचे लोक बनवतं, मेंढर आणि लांडगे. मेंढर गर्दीच्या मागे चालतात, भीतीने थरथर कापतात, इतरांना अनुसरतात. लांडगे स्वतःचा मार्ग निवडतात, भीतीला सामोरे जातात, स्वतःला आणि इतरांना मजबूत करतात. तुम्ही कोण बनणार आहात आजपासून ठरवा. मी मेंढरू नाही, मी लांडगा आहे. मी एकटे चालेन, पण मी हरकत नाही. मी पडेन, पण मी उठेन. मी भुकेन, पण भीक मागणार नाही. मी शिकार करेन, पण सडलेले कधी खाणार नाही, कारण मी वुल्फ माइंडसेट बाळगणार आहे. शेवटचा संदेश. Throw me to the wolves and I will return leading the pack. मला लांडग्याच्या जंगलात टाका, मी परत येईन, पण कळपाचं नेतृत्व करत. तुम्हीही असंच करा, स्वतःला मजबूत करा, एकटे राहायला शिका, शिस्त शिका आणि एक दिवस तुम्ही ज्या मार्गाने चालाल त्या मार्गावर तुमचे अनुयायी येतील. धन्यवाद. जय भवानी, जय शिवाजी आणि जय वुल्फ माइंडसेट.